नमस्कार. स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. सध्या नगर परिषदांची निवडणुकीची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि इथे पुणे महानगरपालिकेतून वगळून एक नव्याने फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद करण्यात आलेली आहे आणि या नगर परिषदेची निवडणूक अतिशय रंगतदार वळणावर आलेली आहे. या रंगतदार वळणावरती अनेक दररोज घडामोडी आपल्याला पाहायला मिळतात. परवा दिवशीच अजित पवारांची सभा बेखराईमध्ये झाली आणि या बेखराईच्या सभेमध्ये राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांच्या अनेक दिग्गजांनी या ठिकाणी प्रवेश केला. याच्यामागची कारणं काय असतील? ही नगर परिषद अजित पवारांनी स्वतंत्र पॅनल उभा केला आहे, अनेकांना या ठिकाणी प्रवेश दिला आहे. याच पार्श्वभूमीवरती ज्यांनी शरद पवार गटातून राष्ट्रवादी अजित पवारांच्या गटामध्ये प्रवेश केलेत असे आप्पा निवंगुणे आपल्याशी बोलण्यासाठी या ठिकाणी आहेत. आप्पाजी, स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्ते. माझा थेट आपल्याला पहिला प्रश्न असेल की आपण शरद पवार गटांमध्ये काम केलं आहे, अनेक वर्ष बेकराई आणि या परिसरामधील नागरिकांच्या समस्या असतील, अडीअडचणी असतील, तुमची पतसंस्था आहे, पतसंस्थेच्या माध्यमातूनही अनेकांना रोजगार, स्वयंरोजगारासाठी मदत केली असेल, व्यवसायासाठी मदत केली असेल. नक्की तुम्ही शरद पवारांच्या गटामध्ये होता, सुप्रियाताईंच्या अतिशय जवळचे होता. अजित पवारांच्या गटामध्ये जाण्याचं नक्की आपलं कारण काय? नाही, अलीकडच्या काळामध्ये ह्या भागामध्ये ज्यावेळेस नगर परिषद स्थापन झाली त्याच्यानंतर हे जी सर्व इलेक्शनचा विषय आला पुढं, तर एकंदरीत आमचे सर्व मेन जे होते पवारसाहेब गटाचे जे कार्यकर्ते होते आणि नेते होते जे इथं स्थानिक भागामध्ये ते काम करतात, काही पदावर होते, काही पक्षाच्या पदावर होते, कोण जिल्हा परिषद सदस्य होतं, तर अनेक पदावरती बाकीचे असल्यानंतर एक सर्वांची मीटिंग झाली की बाबा आता काय केलं पाहिजे, तर जेणेकरून वरून तर काही ताकद मिळायचं काम होणार नाही. मग आता आपण काय की बाबा अजितदादाच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये काही कामं ह्या भागामध्ये केली जातील हा दृष्टिकोन ठेवून. आणि असं काही नाही आहे की आम्ही काही पवारसाहेबांना सोडलेलं नाही. पक्षप्रवेश केला तर अजितदादा पवारसाहेबच आहेत ते बी, परंतु पवारसाहेब हे आमच्या कायम मनात आहेत. आम्ही त्यांचा आदर्श घेऊनच या ठिकाणी काम केले, काय रे कट्टर कार्यकर्ता म्हणूनच काम केले आणि दुसरीकडं तिसरीकडं कुठं न जाता राष्ट्रवादीतच आलो आहे ना. इतर पक्षांकडून तुम्हाला ऑफर आली असेल की आमच्याकडे या धनुष्यबाणवाल्यांचे असेल, कमळवाले असतील, पण अजित पवारच का तुम्ही निवडले? नाही, इतर पक्षातून ऑफर आलेल्या नाहीत, परंतु इलेक्शनला उमेदवारी म्हणून आल्या होत्या. भाजप असू द्या, सेना असू द्या, यांच्या माध्यमातून आल्या होत्या. तुम्ही का नाकारली? नाही, मला स्वतःला त्या ठिकाणी ए बी फॉर्म होता 11 नंबर प्रभागमध्ये कळळाचा, मी स्वतः तिथं लढणार होतो, पण काही थोडेसे प्रॉब्लेम झाल्यानंतर मी ते कॅन्सल करून दुसऱ्याला दिलं. आपला हा परिसर म्हणजे तुमचं बेकराईसुद्धा महानगरपालिकेमध्ये होते, पुणे नगर महानगरपालिकेत, तर नक्की काय असं झालं की नगर परिषद करावी लागली आणि तुम्हाला परत विकासापासून थोडं कमी वंचित राहावं लागलं? का असं झालं? नगर परिषद का तुम्हाला करावीशी वाटली? तुम्ही नगर परिषद होण्यासाठी का आग्रही आहात? नाही, नगर परिषदेसाठी आम्ही काही आग्रह असा काही विषय नव्हता आमचा, परंतु फुरसुंगी गाव उरुळी ह्या भागामध्ये जे बेकराई नगरमध्ये टॅक्सचे जे विषय होते मोठे, फार जास्त प्रमाणात त्या ठिकाणी सर्वसामान्यांना ते टॅक्स न परवडणारे होते. याच्यावरती शासनालाही त्या ठिकाणी म्हणजे प्रशासनाला, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील, या भागाचे आमदार असतील, त्यांनाही त्या ठिकाणी सर्व पक्षीय म्हणजे गावकरी म्हणून सगळ्यांनी त्या ठिकाणी जाऊन बाबा टॅक्स कमी करता येतो आहे का, तर त्या काळात तो काय टॅक्स कमी झाला नाहीत. आणि उरुळीमध्ये भरपूर गोडवान असल्यामुळं त्या भागातले जे गोडवान मालक आहेत भरपूर असल्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी वैयक्तिक भूमिका घेतली की बाबा या गावाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर ह्या भागामध्ये कामं महानगरपालिकेचे कामं होतच होते ना, परंतु नगर परिषदेचं जर आली तर एक नगरसेवक आणि नगर परिषद झाली तर 32 नगरसेवक मिळतील, ही काही लोकांच्या डोक्यात असल्यामुळं तो एक विषय होता. टॅक्सची तर भूमिका 100%, टॅक्स कमीच झाला, आता नगर परिषद झाली तसा टॅक्स कमी झाला, परंतु बाकीचे बी गोष्टी आहेत. तुमचा महत्त्वाचा प्रश्न की या उरुळी फुरसुंगी देवाची असेल या परिसरामध्ये जो कचऱ्याचा प्रश्न आजही दगदगता आहे, काय नक्की अजून कचऱ्याचा प्रश्न काय मिटलेला नाही आणि काय अजित पवारांनी सुद्धा परवा दिवशी आश्वासन दिलं आहे कचऱ्याचं विल्हेवाट व्यवस्थित लावली जाईल, नक्की खरं वाटतं?
नाही नाही नाही, आता काय झालं आहे, हा स्थानिक विषय आहे. जरी तो महानगरपालिकेच्या ताब्यात गेलेला आहे, मुळात पूर्वी ती जागा उरुळी आणि आमच्या फुरसुंगीच्या गायरानं ती जागा होती. परंतु आजची परिस्थिती अशी झाली की ज्यावेळेस ही नगर परिषद झाली तर तो पाट जो कचरा डेपो जो होता तो यांनी त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या हद्दीतच ठेवला. त्याच्यामुळं आता अलीकडच्या काळामध्ये जरी गावाने विचार केला म्हणजे फुरसुंगी किंवा उरुळीनी, तरी बी आता तिथं आपण कचऱ्याच्या विषयी काहीच करू शकत नाही. म्हणजे पूर्वी फंड मिळायचे त्या बाबतीत महानगरपालिकेचे, जरी गाव होतं तरी मिळायचे. महानगरपालिका आल्यानंतर तर काही विषयच राहिला नव्हता. परंतु आता अशी परिस्थिती झाली की नगर परिषदेमध्ये ही इलेक्शन होतेच, आता नगर परिषद झालेलीच आहे, नगराध्यक्ष बी होतील, नगरसेवक बी होतील, परंतु कचरा डेपोचा आणि ह्या नगर परिषदेचा काही संबंध राहणार नाही. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने स्वतंत्र पॅनल उभा केलेला आहे. मात्र विजय शिवतारे आमदार आहेत आणि माजी आमदार संजय जगताप यांनी या ठिकाणी युती केलेली पाहायला मिळते. नक्की काय याचा दोघांच्या युतीचा या ठिकाणी राष्ट्रवादीच्या पॅनलवरती उमेदवारांवरती काय परिणाम होईल असं वाटतं का? आता ते मोठे नेते आहेत, मी एक छोटासा कार्यकर्ता पडतो, त्यांच्या बाबतीत आपण काय बोलणार. परंतु एक पक्षाची भूमिका म्हणून या भागामध्ये आता ह्या 11 गावची नगरसेवक गणेश आबा डोरे हे या ठिकाणी प्रतिनिधित्व करतात. प्रतिनिधित्व करत असताना ते जिल्हा परिषद सदस्य अर्चनाताई कामटे होत्या, ते बी म्हणजे विद्यमानच होते ना चालू असताना. आता 3 वर्ष झाली की इलेक्शन नसल्यामुळं ते प्रशासक लागलं होतं. मग आता हेच ह्यांच्या दोघांच्या माध्यमातून त्याला बाकीच्या आमच्या सगळ्यांची साथ असताना ह्यांनी त्या ठिकाणी शिवतारे बापूंशी मिटिंग केल्या होत्या आणि म्हणजे शिवसेनेची, आणि भाजपची बी त्यांच्या संजय जगताप होते माझे आमदार आपले, त्यांच्याशी मिटिंग झाली होती. परंतु काय असं झालं की आम्हाला तर असं वाटत होतं की बाबा आता सेना आणि घड्याळ युती होईल, नंतर शेवटच्या क्षणापर्यंत ते वाटत होतं, कारण बापूंच्या विषयी यांचं सगळ्यांचं सहमत होतं. आणि नंतर असं कळलं की भाजपची ह्यांची बी होईल, आपण म्हणजे राष्ट्रवादीची ह्यांची का होईल म्हणतो, तर मी त्यावेळेस पवारसाहेब गटात होतो म्हणून मी सांगतो की अजितदादाच्या यांच्या पक्षाची होईल. परंतु आता मी अजितदादा गटात आहे आणि हे 100% सांगतो की हे प्रयत्न चालू होते गणेशाबा आणि प्रवीण कामटे आणि जे काही सहकारी असतील, म्हणजे ज्या लेवलचे आमच्या स्थानिक जे काही मोठे नेते आहेत त्यांच्या माध्यमातून ते प्रयत्न चालू होते. पण काय झालं ते माहीत नाही, युती काही झाली नाही. आणि नंतर शेवटच्या फॉर्म रिटर्न घ्यायच्या सकाळचा विषय की ज्या पक्षाचं आणि यांचं जमत नाही, कारण तुम्ही बघताय पुरंदर तालुक्यामध्ये वेगवेगळे त्या ठिकाणी शिवसेना लढती, वेगवेगळ्या भाजप लढते. युती जर करायची झाली तर राष्ट्रवादीची करायची तयारी यांची असते. आणि आता इथं काहीतरी शिटावरून झालं असेल म्हणून ती ज्या 2 टोकाच्या भूमिका घेणारे आमदार आहेत ते आज एका रात्रीत त्या ठिकाणी एक येऊन युती केलेली. तर इथं युती पाहायला मिळते, पण दोघांचा प्रचार एकत्र झाल्याचं असं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. दोघं आजी माजी आमदार एकाच व्यासपीठावर आलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. आता ते परिस्थिती अशी आहे की ज्या प्रभागामध्ये उमेदवार सेनेचे आहेत, ज्या प्रभागात भाजपचे आहेत, ते त्यांच्या प्रचारासाठी वैयक्तिक समजा जर भाजपचे आमदार म्हणजे माझे आमदार गेले तर बापू नसतील, बापू गेले तर हे नसतील. आता त्यांचा प्रश्न आहे. आता शेवट जनता हुशार आहे, जनतेला कळते. परिणाम होईल काय राष्ट्रवादीच्या पॅनलवर? नाही, मुळात काय झाले माहिती का, आता मी तर तुम्हाला मगाशी सांगितलं की ते एवढ्या मोठ्या नेत्यांबद्दल आपण बोलायला छोटा कार्यकर्ता आहे, परंतु मी ग्राउंडवर असतो, मी ग्राउंडवर काम करतो. ग्राउंड रियालिटीच महत्त्वाची. मग मी ग्राउंडवर काम करतो, मी 100% त्या विषयावर बोलू शकतो. कारण त्याचं कारण असं आहे, बरेचसे आता 16 प्रभाग आहेत, त्याच्यानंतर एक नगराध्यक्षासाठी म्हणजे 16मध्ये 32 नगरसेवक. तर मी जे परिस्थितीत आत्ता बघतोय की अजितदादा पवार गटातले जे उमेदवार आहेत आजचे, हे ग्राउंड लेवलला एक ताकदीचे उमेदवार त्या ठिकाणी पक्षाने दिलेत. त्यांचं समाजामध्ये बी चांगलं काम आहे आणि ते ग्राउंड लेवलला असणारे कार्यकर्तेच उमेदवार म्हणून आहेत. आजची परिस्थिती ती आहेत, 32च्या 32 उमेदवार स्ट्रॉंग आहेत. ह्याच्या पलीकडे आता मी तुम्हाला नाही सांगणार. या ठिकाणचा महत्त्वाचा प्रश्न पाणी असेल, आरोग्य असेल आणि टँकरमुळे वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात होते. अनेक सोसायट्यांना टँकर विकत घ्यावे लागतात.
नक्की आपल्या राष्ट्रवादीच्या विचाराची नगर परिषद आल्यानंतर तुमची काय भूमिका असेल, कसं तुम्ही या लोकांना मदत कराल, नागरिकांना त्या समस्येतून मुक्त कराल? पूर्वी काय व्हायचं, महानगरपालिकेच्या काळामध्ये ह्या ज्या सोसायटी होत्या, या सोसायट्यांमध्ये आज जाऊन कामं होत नव्हती. त्याला एक निर्बंध होते. परंतु ती नगर परिषद झाली ना आता, त्याच्यानंतर ती निर्बंध राहणार नाहीत. त्याचं कारण आहे, सोसायटीमधले आतले रस्ते असतील, ड्रेनेज असेल, किंवा तिथली स्ट्रीट लाईट असेल, किंवा पाणीचा प्रश्न असेल, हा आता तो नगर परिषद झाल्यानंतर तो मोकळा होईल. मी तर बऱ्याच ठिकाणी जातो. माझं काही पक्षही रहित माझं काम मोठं आहे, सामाजिक कार्यकर्ता म्हणून मला ते ठिकाणी ओळखलं जातं आणि मी तेच काम करतो. इलेक्शन आलं तरच पक्षाचं काम असतं माझं. तर मी ते काम करताना आता सोसायटी भरपूर फिरतो आहे. त्या सोसायटीमध्ये मी हेच सांगतो आहे, आता बाबा नाही तुम्हाला मिळलं महानगरपालिकेमध्ये आतली कामं करायला, तर आता चान्स आला करून घ्या. कारण भविष्यात परत 3 वर्षांनी महानगरपालिका कुठली तरी वेगळी व्हायची आणि त्याच्यात परत हे फुरसुंगी गाव तिकडं जायचं. तर आज सोसायटीमधल्या लोकांना माझं क्लिअर आव्हान आहे की नगर परिषद झाल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रभागातले जे काही नगरसेवक असतील, नगराध्यक्ष होईल, त्यांच्या माध्यमातून आपण काम करून घ्यावीत. या ठिकाणी अजित पवारांनी सुद्धा आपल्या बेकराच्या सभेमध्ये सांगितलं की निधीची कमतरता पडू देणार नाही. मी बजेट मांडतो, राज्याचं बजेट माझ्या हातात आहे, पुण्याचा पालकमंत्री मी आहे, पुण्याचं देतो आहे, महानगरपालिकेला देतो आहे आणि तुम्हालाही कमी पडून देत नाही. नक्की दादांच्या या आश्वासन खरं होईल असं वाटतं का आपल्याला? नाही, दादांनी निधीचा विषय तिथं एक शब्द बोलले नाहीत. अर्थसंकल्पाविषयी ते बोलत होते. महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री म्हणून त्यांच्या हातात महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प आहे. तसंच ते बोलताना असे म्हणले की बाबा त्या महाराष्ट्र राज्यामध्ये पुणे जिल्हा येतो, पुणे जिल्ह्यात हवेली तालुका बी येतो आणि हवेली तालुक्यात फुरसुंगी आणि उरुळी नगर परिषद येते. याचाच अर्थ तोच होतो ना की निधी भरमसाठ देऊ. हां, मग याचा अर्थ आता मतदारांनी त्या ठिकाणी काय करायचं, आपण आपल्या पद्धतीने विवेकबुद्धीने मतदान करून नगर परिषदेमध्ये ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नगराध्यक्ष बसवायचा आणि हा पॅनल चांगल्या मताने कसं निवडून द्यायचा हे जनतेने ठरवायचं. त्याच्यानंतर दादा ठरवतील. पण निधी कमी पडत नाही हे तर सगळ्यांनाच माहिती आहे, कारण शेवट दादा जे बोलतात तेच करतात. माझा शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न असेल की आजही आपण पाहिलं तर महिलांच्या सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. मी सातत्यानं हाच प्रश्न मांडतो आहे की महिला आजही सुरक्षित नाहीत. तुमची नगर परिषद आल्यानंतर काय नक्की भूमिका असेल, कशा पद्धतीने महिलांच्या सुरक्षेसाठी आपण प्रयत्न करणार आहात? आता याच्यामध्ये मी स्वतः उभा नाही आहे, परंतु जे काही आमचे जवळचे मित्र त्या ठिकाणी नगरसेवक पदासाठी, नगरसेविका म्हणून त्या ठिकाणी उभे आहेत, त्यांचं काम आपण ग्राउंड लेवलला वैयक्तिक करतो आहे. त्या कारणास्तव आपण त्यांना नगरसेवक झाल्यानंतर किंवा नगराध्यक्ष झाल्यानंतर पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा, आम्ही आवर्जून महिलांसाठी तर आम्ही पहिल्यापासून काम करीत आलो आहे. आजही उद्या भविष्यात जे तुम्ही प्रश्न विचारला त्याच्या बाबतीत रोडच्या समस्या असतात, त्याचप्रमाणे त्या रोडला महिलांचं येणं जाणं असतं. आता आमच्यासारखे कार्यकर्ते त्या ठिकाणी त्या महिलांचं 12-1 वाजेपर्यंत आम्ही त्या ठिकाणी रोडवर असतो रात्रीच्या. मग तिथं संरक्षण करायचं काम आमची पोरं आहेत, कार्यकर्ते आहेत आपल्या त्या भागामध्ये, मी प्रत्येक ठिकाणी ते करतोच. परंतु नगर परिषद झाल्यानंतर ह्या भागामध्ये जास्तीत जास्त CCTV कॅमेरे हे लागतील, हेच प्राधान्य आपण जास्त घेणार. महिलांना जिथे जिथं अडचण येईल तिथं पोलीस स्टेशनमध्ये एक समिती महिलांची आहे, त्यांनाही आपण ते सांगणार की बाबा एक महिलांसाठी पेट्रोलिंग जे रात्रीचे वगैरे नाईट राऊंडला पेट्रोलिंग म्हणून पोलीस असतात, ते त्यांना आपण वाढवायचे प्रयत्न करणार, जेणेकरून कायदा सुव्यवस्था बिघडावी नाही आणि महिलांना संरक्षण मिळावं. ह्या बाबतीत आपण ते करायला पाहिजे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर स्कूल बसचंही प्रमाण वाढले, अनेक शाळा इंग्लिश मिडियमच्या झाल्यात, त्या मुलींचंही संरक्षण झालं पाहिजे. नक्की काय करावं असं वाटतं? नाही, याच्यामध्ये काय माहिती आहे का, आता ज्या स्कूलच्या ज्या बस आहेत त्या स्कूलनी त्या गाडीमध्ये प्रत्येक आता महिला ठेवलेली आहे. म्हणजे तुम्ही बघत असताल, आता तुम्ही बघताय तिकडे मला माहीत नाही, परंतु आमचं लक्ष असतं त्या गाडीमध्ये. तो ड्रायव्हर तो सकाळचा येतो
गाडी घेऊन तो कुणाची असते ते माहीत नाही, मालक कोण असते ते माहीत नाही, पण त्या शाळेची मुलं त्या गाडीत बसतात. त्यावेळेस मी स्वतः त्याचं उदाहरण घेतलेलं आहे. मला एक असंच ड्रायव्हर पेलेला दिसला होता. मग त्याच्यानंतर मी प्रत्येक गाडी आता चेक करतो, पण त्या गाडीमध्ये बऱ्यापैकी प्रमाणात 99% गाड्यामध्ये त्या मुलांसाठी मुलींसाठी छोट्या महिला म्हणून एक असते आणि ड्रायव्हर किन्नर असतात. निश्चित खात्री वाटते आपल्याला की राष्ट्रवादीचा पॅनल येईल. 100% चांगली खात्री आहे. मी एक कार्यकर्ता आहे, मी काही नेता नाही, परंतु ग्राउंडवर ज्या पद्धतीने मी बघतो आज 17+ ते 20-22पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं पॅनल 100% येणार. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाच नगराध्यक्ष होणार हे मी तुम्हाला आज सांगतो. कारण हे जनतेत आहे, हे जनतेतला कौल आहे. हा काय मी नाही सांगत. तुम्ही फिरत असताल तुम्हालाही कळत असेल, परंतु मला वैयक्तिक वाटतं म्हणून मी, आणि मला जे वाटतं मी ते बेधडक बोलतो. मी काय कोणाला घाबरत नाही आणि काय नाही, मला काही फरक पडत नाही. शेवट आपल्यालाच कमवायचे आणि आपल्यालाच खायचे. आपणच कष्ट करणार आणि आपलीच भाकरी आपणच मिळवणार आणि आपणच आपण काय कोणाचं घेणार नाही आणि कोणाचं हिसकावणार नाही. म्हणून आणि आपण उलटं लोकांसाठी काम करतो आहे. मी तर 26-27 वर्ष झालं हा राजकारणातच आहे, परंतु मला घास आलेला मी खाल्ला नाही, तरी बी मी लोकांसाठी काम केलं आहे. मी समाजासाठी आपलं काम आहे. त्याच्यामुळं मला जे ग्राउंडवरचे रिपोर्ट वाटतात, जे 32 उभे आहेत त्यातले 17+ मला आत्ता दिसतात, म्हणजे बहुमताकडेच आहे. अगदी आपण या ठिकाणी पाहिलं तर फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेची निवडणुकीच्यासाठी आपल्याशी या भागातले नेते, दिग्गज नेते आप्पा निवंगणेंनी बात केली. अतिशय सडेतोड त्यांनी आपली भूमिका मांडली आणि राष्ट्रवादीचाच पॅनल या नगर परिषदेवर निवडून येईल अशी त्यांनी आशा व्यक्त केली आहे. पाहूयात 2 तारखेला मतदार नक्की कोणाच्या पारड्यामध्ये आपलं मत टाकतायत. पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज.